इथून डायरेक्ट म्हणतोय रे. डायरेक्टच लाल बटन आहे बघ गिम्बल. ऑरेंज 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 कुठे लाल बटन. अरे कॉपीराइट आएगा ये गाना गाएगी तो. पर इसका बकवास आवाज समझेगा. इसको मेरा भी म्यूट करना पड़ेगा मेरे को. यूट्यूब को समझने में टाइम लगेगा. क्या बोल रहा आज आपण जाणार आहोत गोवर्धन इको विलेज, ज्याला मिनी वृंदावन असे सुद्धा म्हटले जाते, जे मलाडपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावरती आहे. आज आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा आहेत, जे की उदयपूरला सुद्धा होते. से हॅपी दिवाळी टू ऑल. मागे स्कॉर्पिओ वगैरे पण आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत सुरत आणि ते अरे तर बघू शकता तुम्ही, निशा सिंग जे आहेत ते उदास झाले, कारण तिची मैत्रीण आली नाहीये. तिने तिच्या मैत्रिणीला फसवलंय हे बोलून की आम्ही कुठे फिरायला नाही जात आहोत, पण आता फिरायला आलेली आहे तीच. म्हणजे आता बघा तुम्ही बघा, ती उल्लू बनवणार. आणि लाईव्ह पुन्हा तू जेव्हा आमची व्हिडिओ बघशील तेव्हा बघून घे सत्य काय. अलेक्सा 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 प्ले दगाबाज रे. तर झालं काय माहितीये का, प्लॅन बनलाय 4-5 दिवस आधीच प्लॅन बनलाय. आपला दरवर्षीचा प्लॅन असतो, पण यांनी हिच्या मैत्रिणीला सांगितलं नाही की आपण फिरायला चाललोय एका प्लेस वरती. आणि जेव्हा हे आता इथे गाडीमध्ये बसले, आम्ही निघालो, कांदिवलीच्या पुढे गेलो. जेव्हा कांदिवली आम्ही क्रॉस केली, क्रॉस केल्यानंतर हिला हिच्या मैत्रिणीची आठवण आली की यार उन्नूला का नाही बोललो आपण. आता तिला डायरेक्ट ओला करून यायला सांग. आता आम्ही बोललो, पण ऑप्शन दिलं की थांबूया उन्नूसाठी पाहिजे तर, पण बोलली नको उशीर होईल असं तसं बोलली. आणि आता ती कव्हर अप करण्यासाठी हे सर्व करणार, ते तुम्ही बघून घ्या. पण उन्नू लक्षात ठेव, खरे मित्र आणि खरी मैत्रीण कोण आहेत. आपला स्कॉर्पिओ काहीतरी बोलतोय. स्कॉर्पिओ काय बोलता तुम्ही? खोटं सांगितलं की मेसेज वाचला नाही म्हणून त्यांनी व्हॉट्सअप बंद केलेलं. खरं आहे. आणि इथे जेवढे पण बसले तेवढे सर्व साक्षीदार आहेत या गोष्टीचे. आणि इथे पुन्नूचा रेफरन्स पण आहे, ऍक्सिस बँक मधला आलेला एक कॅन्डिडेट. आता मग मी चार्जर आणला माझ्या फोनचा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत इको गोवर्धन विलेज मध्ये. आपले ड्रायव्हर राहुल सप्पा यांनी आपल्याला सुखरूप या प्लेस वरती आणलंय. आता आपण आपली इथे कार पार्किंग करूया आणि जाऊया गोवर्धन विलेज बघायला. चला तर. मोमोज चोमोज बेच के मैगी वैगी बना के चलो उतरो. थोड़ा टांगने का तर आता आपण इथे पार्किंग करून बाहेर निघालेलो आहोत सर्व. हे बघा आपले राहुल सप्पा आपल्यासोबत आहेत. प्रसाद सावंत उर्फ कोंबडी. आपले आम्ही जे आहे ते मालाड मधून भटजी घेऊन आलोय. बघा ह्या आहे त्यांचा ड्रेस कोड. नवीन गाडीची पूजा वगैरे आपले भटजी करतील. आपल्यासोबत आहेत आपले कल्पेश बने, जे की आपल्यासोबत उदयपूरला सुद्धा होते. आणि इथे 2 कोणतरी आलेले आहेत, थोडे मेकअप वगैरे करतायत, बघू शकता. निशा कदम भांडूपवरून आलेली आहे. सॉरी, निशा सिंग भांडूपवरून आले. ते कदम नावाचं आमचं थोडं काहीतरी आहे पर्सनल. निशा सिंग आलेले आहेत भांडूपवरून. आणि हे आहेत गुजरातवरून आलेले ऋतिका परमार. आणि चला तर अकाउंटिंग मॅनेजर बनणार.
चला तर. ए निशा सरक ना जरा साइड. अरे अरे ये तो कोई चोरी नहीं है, इसके बाजू में रख दे. अरे ब्लॉगर है, वीडियो निकाल रहा है. पैर वैर पड़ जरा मांग, भगवान से तेरे पास बहुत कुछ काम है. वो बोले मेरे को ब्लॉग कर जा पुढे जा. आता आपले विनू मोरे आपल्याला भगवद्गीता मधलं थोडंसं ज्ञान देतील. देवकी ने जो पूरा दहेज दिया था वह इस प्रकार था. स्वर्ण हारों से मंडित 400 हाथी, 15,000 सुजातीय घोड़े तथा 1800 रथ. उसने पूरे अपने पुत्रों के साथ जाने के लिए 200 सुंदर बालिकाएं भी भेजने की व्यवस्था की थी. क्षत्रियों की विवाह प्रणाली जो भारत में अब भी प्रचलित है बताती है कि जब क्षत्रिय का विवाह हो तो दुल्हन एक अतिरिक्त उसने कुछ दर्जन तरुण सहेलियों भी राजा के घर जाए. रानी की अनुचर्या दासी कहलाती है, किंतु वास्तव में वे रानी की सहेलियां की तरह कार्य करती है. आपले विनायक मोरे माझे बाबा झाले होते आजच्या दिवसासाठी. त्यांनी आपल्याला गीताचं एक छोटंसं प्रवचन दिलं, ते तुम्ही सुद्धा ऐकलं आणि आम्ही सुद्धा ऐकलं. तर त्यांचे आपण आभार मानून आपण पुढच्या दिशेकडे आपण जाऊया. चला तर आपण आता आपल्या विनायक मोरे गुरुजी आपण त्यांना आज आदराने गुरुजी बोलणार आहोत, कारण त्यांनी आज आपल्यासमोर भगवद्गीताचा एक पाठ रचला आहे. तर या आपण त्यांच्याशी पटकन एक दोन संवाद साधूया. हां, तर तुम्ही जे आम्हाला भगवद्गीताचं थोडं ज्ञान दिलं त्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं? फारच छान आणि फारच प्रसन्न वाटलंय. म्हणजे पहिल्यांदाच मी एवढी हिंदी बोललेलो आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता वाचल्याने मनामध्ये थोडी फारच शांती आणि फारच प्रसन्नता आलेली आहे. म्हणजे मन तुमचं जरा खुश झालंय. खुश झालंय. ओके, म्हणजे तुम्ही आता घरी जाऊन सुद्धा भगवद्गीताचा प्रचार वगैरे कराल. जरूर. ते महामंत्र तुम्हाला आज तिथे दुसऱ्या गुरुजींनी शिकवलं ते तुम्ही पुढे आपल्या जीवनामध्ये वापराल असं आम्हाला आणि आमच्या मित्रांना आशा आहे तुमच्याकडून. हो हो, नक्की नक्की. तर तुम्हाला सुद्धा असे गुरुमंत्र पाहिजे असतील तर आणि तुमच्याकडे जर गुरु नसतील तर तुम्ही आपले मोरे गुरुजी यांना कॉन्टॅक्ट करा. लंपाड गुरुजी. हां, लंपाड गुरुजी, मोरे गुरुजी भावा, त्यांनी आपल्याला आज गीताचा एक पाठ शिकवलाय, त्यांचा आदर करावा असं. हां, तर चला आपण आता आमचे कान पावले. पण आता मथुरा बघूया, इथली परिक्रमा प्रारंभ आपण करूया. चला तर. व्हिडिओची एक्झिट करत आहे, समाप्त करत आहे. कॅमेरामॅन राहुल सोबत. सर्वप्रथम आपण मान दिलाय आपल्या मोरे गुरुजींना. आता मोरे गुरुजी शिवलिंगवरती पाणी चढवून शंकर भगवानचा आशीर्वाद घेतील. त्यानंतर आपण सुद्धा शंकर भगवानचा आशीर्वाद घेऊन हा संपूर्ण गोवर्धन विलेज आपण बघायला जाऊ. तर मित्रांनो, हा असा आहे इको गोवर्धन विलेजचा मॅप. तुम्ही या मॅपच्या माध्यमातून तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो, आता आपण आहोत गोवर्धन इको विलेजमध्ये. आपण परिक्रमा करतोय. बघू शकता आपल्यासोबत जास्त काही माणसं नाही आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण जी जागा चूज करतो ती कशी असते, जिथे कोणी नसतं तिथे फक्त आपणच असतो, आपण आणि आपले मित्र. तर चला, आज आपल्यासोबत विनायक मोरे, आपले भटजी, प्रसाद सावंत उर्फ कोंबडी, क्रिकेटर, कांदिवलीमध्ये गाजलेले, यांचं नाव आहे. बोरिवलीमध्ये देवीपाडाचे एकूण ते एक आहे ते क्रिकेटर. विराट कोहलीची 8वी कॉपी. नीट बस, व्यवस्थित बस. तुम्ही बघू शकता. तुम्हाला तर आपले विनायक मोरे उर्फ बाबा आता इथे बसलेत मंदिरामध्ये. बघू शकता इथे आपण
तर मित्रांनो, हे आहे गोवर्धन पर्वत. एक छोटासा गोवर्धन पर्वत सारखा इथे बनवलाय. आपण जाऊया, जवळून बघूया. तर मित्रांनो बघू शकता, जसं गोवर्धन पर्वत आहे वृंदावनमध्ये, तसंच इथे सुद्धा बनवण्यात आलं आहे. इथे तुम्हाला प्रॉपर एक वृंदावनला आल्यासारखं वाटेल. जसं वृंदावनमध्ये आहे तसंच इथे बनवलं आहे. तर इथे येऊन जर तुम्हाला वृंदावन जायचं असेल पण काही कारणामुळे तुम्ही जाऊ शकत नाही, तर एक दिवसासाठी तुम्ही मिनी वृंदावन, जे की इको गोवर्धन विलेज असं म्हटलं जातं, तिथे तुम्ही या. तुम्हाला नक्कीच खूप आवडेल ही जागा आणि असं वाटेल की आपण खरंच वृंदावनमध्ये आलो आहे. आणि इथला परिचय जे आहे ते खूप सुंदर आहे. शांतता आहे वातावरणामध्ये. जंगल एरिया आहे, सावली पण आहे, जास्त ऊन काय लागत नाही. आणि इथे येऊन खूप शांत वाटतं मनाला. जरा खूप सुंदर वातावरण, मजा येते. म्हणजे पीसफुल असं वाटतं, एकांत वाटतो. तर या, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आता मित्रांनो, आपण गोवर्धन विलेजमधून बाहेर निघत आहोत. चला तर पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आपल्या घरच्या दिशेने जाऊया. चला तर, बाय बाय.